नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनलाइटन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अंकुश देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघा, रिसेंटली वर्ल्ड बँकेने एक रिपोर्ट प्रेझेंट केलेला आहे एप्रिल 24 मध्ये. साऊथ एशिया डेव्हलपमेंट अपडेट जॉब्स फॉर रेझिलियन्स. ओके. आणि त्यात त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की दक्षिण आशिया आणि भारत लोकसंख्या शास्त्रीय लाभांश वाया घालण्याचा धोका आहे. इथे लक्षात, तर ह्या संदर्भातला फार छोटा आणि महत्वाचा टॉपिक आहे, तो आपण बघणार. सो आय रिक्वेस्ट यू ऑल टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर द व्हिडिओ. लेक्चर पीडीएफ ही टेलिग्राम चॅनलला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लेक्चर पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. बघा, इम्पॉर्टंट आहे खूप. साऊथ एशिया डेव्हलपमेंट अपडेट जो रिपोर्ट आहे, जॉब्स फॉर रेझिलियन्स. ओके. जागतिक बँकेने हा रिपोर्ट जारी केला, जॉब्स फॉर रेझिलियन्स साऊथ एशिया डेव्हलपमेंट अपडेट. यानुसार भारतासह दक्षिण आशिया प्रदेश 2024-25 मध्ये 6 ते 6.1% जे याचे काय राहणार आहे, इकॉनॉमिक ग्रोथ करेल, अशी उत्तम आर्थिक वृद्धी करेल हे दाखवत आहेत, प्रोजेक्शन्स आहेत. त्यातही भारत जो आहे हा तर 7% ने काय करणार आहे, ग्रो करणार आहे. मात्र हे जरी असलं तरी सुद्धा आपलं हे सर्व साऊथ एशिया आणि भारत जो आहे तो लोकसंख्या शास्त्रीय लाभांश जो आहे तो याचा फायदा घेण्यात मात्र काय ठरणार आहेत, अक्षम ठरत आहेत. प्रॅक्टिकली तोच प्रॉब्लेम चाललेला आहे. आपण रिसेंटली इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट पण बघितलाय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा. त्या ठिकाणी सुद्धा काय बघितलं आपण, भारतामध्ये जे बेरोजगार आहेत त्यापैकी जवळपास 83% कोण आहेत, यंगस्टर्स आहेत, तरुण आहेत. त्यामुळे हा रिपोर्ट, त्याच्यासोबत हा रिपोर्ट जो आहे तो अत्यंत महत्वाचा ठरत आहे. बघा, फ्रान्झिका ऑनशोर्स जे आहेत त्या वर्ल्ड बँक चीफ इकॉनॉमिस्ट आहे साऊथ एशियाच्या, त्यांचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. बघा, त्या म्हणतात साऊथ एशिया इज फेलिंग राईट नाव टू फुल्ली कॅपिटलाइज इट्स डेमोग्राफिक डिव्हिडंड. की दक्षिण आशिया जो आहे तो लोकसंख्या शास्त्रीय लाभांश जो आहे तो लाभ घेण्यामध्ये काय ठरत आहेत, अपयशी ठरवत आहेत. अँड शी इज टेलिंग की दिस इज अ मिस्ड ऑपॉर्च्युनिटी, ही संधी गमावली जात आहेत. इथे लक्षात. आणि ही संधी जर गमावली तर पुन्हा ही काही भेटणार नाही. ही अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे. बघा, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे काय, लाभांश कुठे भेटतो आपल्याला, ज्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतो. लोकसंख्या शास्त्रीय लाभांश काय, तुम्ही शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्याच्या रिटर्न काय भेटतं तुम्हाला, लाभांश भेटतो ना. तर लोकसंख्या शास्त्रीय सुद्धा काय, लाभांश म्हणजेच काय, देशाच्या लोकसंख्येमध्ये काम करू शकणाऱ्या 15 ते 64 वयोगटाचा वाटा काम न करू शकणाऱ्या लोकसंख्येपेक्षा कसा असणे, जास्त असणे. म्हणजेच तुमचं काय, वर्किंग पॉप्युलेशन जे आहे ते जास्त आहे, तर डिपेंडंट पॉप्युलेशन काय, कमी आहे. त्यामुळे खूप मोठी संधी भेटते आपल्याला. आणि या संधीमुळे काय होईल, लोकसंख्या शास्त्रीय लाभांशामुळे आर्थिक वृद्धीची क्षमता बनते. भारत हा तरुणांचा देश आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्याच आधारावर आपल्याला काय करायचं, आता जगातली आपण 5वी अर्थव्यवस्था आहोत जगातली, पुढे जाऊन 3री, आणि नंतर काय, नंबर 1 चे आपल्याला व्हायचं आहे. 2070 पर्यंतचं टार्गेट आहे. आणि काही वर्षातच आपण काय बनणार आहोत, 2030 पर्यंत वगैरे, 27-30 पर्यंत आपण जगातली 3री अर्थव्यवस्था बनवू शकतो. मात्र लक्षात घ्या, हे लोकसंख्या शास्त्रीय लाभांश जर का नाही वापरला तर काय होईल, मात्र ही संधी आपण गमावू शकतो. भारताला संधीचा लाभ जो आहे तो किती वर्ष भेटणार आहे, 37 इयर्स, जो 2018 पासून सुरू होईल, 2055 पर्यंत असेल. लक्षात ठेवा, भारताला किती वर्ष भेटणार आहे हा टार्गेट, हे संधी जवळपास 37 इयर्स. आपल्याकडे यंगस्टर्स आणि स्पेसिफिकली 15 ते 60 या वयोगटातील लोकांची लोकसंख्या जी असेल ती कशी, जास्त आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की डिपेंडंट पॉप्युलेशन अँड वर्किंग एज पॉप्युलेशन 2011 मध्ये बघा 61% आहे, 2031 मध्ये ते 65% होणार आहे. ओके. नंतर सुद्धा ते काय होणार आहे, थोडीफार कमी होईल, 62%, तरी सुद्धा काय जवळपास 60% प्लस ती राहणार. आणि मग डिपेंडन्सी रेशो जो आहे तो पुढे काय जाणार, वाढत जाणार आहे. मागचा जो इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट रिपोर्ट जो आपण बघितला त्याच्यामध्ये सुद्धा काय परिस्थिती दिसते की ह्या यंगस्टर्स मध्ये सुद्धा 2 ग्रुप आहेत, एक 15 ते 29, याचा वाटा हळूहळू काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. आणि 30 प्लस जो आहे, जो 60 पर्यंतचा म्हणू शकतो, त्याचा वाटा काय होणार आहे, वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल जरी बघितलं आपण तरी काय दिसतं आपल्याला, 60% प्लस पब्लिक जे याचा वाटा काय राहणार आहे, जास्तच राहणार आहे. म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आहेच भारताला. कधीपासून भेटायला लागला, जवळपास 2018 पासूनच भेटायला लागला, आणि 2055 पर्यंत तो आपल्याला भेटेल. तर या वर्षामध्येच काय होणार आहे, आपल्याला तो फायदा करून घ्यावा लागेल, नाहीतर मग खूप मोठी अडचण होऊन जाईल. साऊथ एशियामध्ये जर लक्षात ठेवा, वर्किंग एज पॉप्युलेशन मध्ये जर लक्षात घेतलं तर साऊथ एशियन रिजन जो आहे त्याच्यामध्ये इंडिया जो आहे त्याचा वर्किंग एज पॉप्युलेशन बघा सगळ्यात जास्त वाटा, जवळपास 75% प्लस कोण आहे साऊथ एशियामध्ये, इंडियाचं आहे. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका अँड मालदीव अँड भूतान
इथं जर लक्षात घेतलं तर हे बांगलादेश आहे इकडं. त्यानंतर कोण येत आहे? पाकिस्तान. इथं लक्षात ओव्हरऑल साऊथ एशियामध्ये जर का विचार केला आपण, इंडिया, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि भूतान, भारताला काय सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे तिथं. भारताकडे सगळ्यात जास्त काय लोकसंख्या ही यंगस्टर्स आहेत. आणि त्या हेतही लक्षात घेतलं तर साऊदर्न स्टेट जे आहेत तर यांना काय भेटायला लागलेला हा ऑलरेडी भेटायला लागलेला आहे. आणि नॉर्दर्न स्टेट जे आहे स्पेसिफिकली इकडे युपी बिहार वगैरे कसा झोन या ठिकाणी ती उशिरा भेटेल. म्हणजे हे भविष्यामध्ये हे सरप्लस राहतील, इकडे काय येणार नाही, भविष्यामध्ये मायनस राहतील, हे डेफिसिटमध्ये राहतील. हे लक्षात. त्यामुळे इथून पुढे काय होणार आहे, इकडे मायग्रेशन होणारच आहे, डेफिनेटली मायग्रेशन होणार आहे नॉर्थकडून. ठीक आहे. आता लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा उपयोग करून घेण्यामध्ये समस्या काय येतात त्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं ते लक्षात ठेवा, की रोजगारहीन वृद्धी आहे, म्हणजे जॉबलेस ग्रोथ होत आहे. लक्षात, ही खूप मोठी समस्या आहे की वृद्धी तर होत आहे, आपले जीडीपीचे ग्रोथ रेट तर वाढत आहेत, मात्र त्या तुलनेने जेवढे एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हायला पाहिजे ते काही मात्र होत नाही. बघा, दक्षिण आशियाई देशांमध्ये रोजगाराचं प्रमाण जे एकूण कार्यरत वयाच्या लोकसंख्येच्या तुलनेने जवळपास किती आहे, फक्त 59%. हेच इमर्जिंग इकॉनॉमीज जे आहेत, इमर्जिंग अँड डेव्हलपिंग इकॉनॉमी, इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्था यांच्यामध्ये जवळपास 70%. आपण त्या ठिकाणी बघू शकतो या इमर्जिंग इकॉनॉमीज मध्ये किती ते 70% आहे. याच्यामध्ये अपवाद कोण आहे, फक्त नेपाळ हा अपवाद आहे. बाकी जर भारताची परिस्थिती लक्षात घेतली तर भारत कुठे इकडे आहे बघा, भारतामध्ये तो कमी आहे. इतर इमर्जिंग इकॉनॉमीज पेक्षा पण काय साऊथ एशियामध्ये हे भाग कमी आहे, एक्सेप्ट नेपाळ. आणि त्यातल्या त्यात लक्षात घेतलं पाहिजे की इथं जर जो ग्रोथ पॉवर हाऊस आहे साऊथ एशियाचा तो इंडिया आहे. इंडियामध्ये सुद्धा परिस्थिती कशी दिसते आपल्याला, कमी दिसत आहे. हा एक सगळ्यात मोठी समस्या आहे की जॉबलेस ग्रोथ आहे. पुढे रोजगारात स्त्रियांचा अपवादात्मकपणे कमी वाटा. आपण मागच्या रिपोर्टमध्ये सुद्धा बघितलं की जिकडे जवळपास 74 किंवा 70% प्लस लेबर फोर्समध्ये आणि वर्कफोर्समध्ये वाटा पुरुषांचा आहे, तर त्या ठिकाणी हार्डली 30%च्या आसपास महिलांचा वाटा आहे. बजेटमध्ये सांगितलं आपल्याला की तो 34% वगैरे पर्यंत गेलाय, परिस्थिती खूप काही चांगली दिसत नाही. गैर कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती कमकुवत प्रवृत्ती आहे बघा, लक्षात ठेवा. आता ऍग्रिकल्चर अँड नॉन ऍग्रिकल्चर सेक्टर. नॉन ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये काय येईल, तुमचं सर्व्हिस इंडस्ट्री आणि सर्व्हिस आणि इंडस्ट्रियल सेक्टर हे येतील. या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, या ठिकाणी ज्याप्रमाणे ग्रोथ व्हायला पाहिजे, ज्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हायला पाहिजे ते काही होत नाही. ही एक खूप मोठी समस्या आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा की खासगी गुंतवणूक जी ती मंदावलेली, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर जे आहे याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती काय चालली आहे, कमी चालली आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचं एक्सपान्शन जे आहे ते कसं होईल, कमी होईल. म्हणजे याच ठिकाणी रोजगार निर्मिती कशी होईल, कमी होणार आहे. त्यामुळे वृद्धी प्रामुख्याने जी काही ग्रोथ दिसतं आपल्याला ती कशामुळे, ती सार्वजनिक गुंतवणुकीमुळे, पब्लिक इन्व्हेस्टमेंट याच्यामुळे होत आहे. तर पब्लिक इन्व्हेस्टमेंटला कितीही केली तरी सडन तिला लिमिटेशन राहतात. प्रायव्हेट सेक्टर जे आहे याची बूस्ट होणं आवश्यक आहे, मात्र ते काही होताना दिसत नाही. ती गुंतवणूक कशी आहे, मंदावलेली आहे. एक धोक्याची घंटा आहे. आणि प्रायव्हेट सेक्टर जे आहे त्याची गुंतवणूक मंदावणे हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की तो सगळ्यात मोठा काय करतो, एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो. पुढे जागतिक आर्थिक वृद्धी जी आहे ती सुद्धा काय होत चालली आहे, मंदावत चाललेली आहे. खूप सारे प्रोटेक्शनिस्ट मेजर्स वगैरे घेत आहेत कंट्रीज, त्याच्यामुळे सुद्धा काय चाललंय, प्रॉब्लेम होत चाललाय याच्यामध्ये. ही पण एक कारण असू शकतं की खासगी इन्व्हेस्टमेंट का होणे, मंदावणे. आणि जोखीम वाढत चालली बघा, प्रॉब्लेम्स खूप सारे येत चालले आहेत. अनेक जिओपॉलिटिकल रिझन्स असतात त्याच्यामुळे पण रिस्क वाढत चाललेली आहे. प्रोटेक्शनिस्ट टेंडन्सीज वाढत चालल्या, अशा अनेक प्रकारच्या समस्या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहेत. आता या रिपोर्टने हे सगळे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी काय उपाययोजना किंवा प्रमुख शिफारसी काय केल्यात बघा. तर आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे जे आहेत ते काय करायला लागतील, कमी करायला लागतील. ज्या प्रोटेक्शनिस्ट टेंडन्सीज घेऊन ठेवल्यात डेव्हलप कंट्रीजने वगैरे त्या दूर करायला लागतील. आणि त्यात अधिकपणे काय आणावं लागेल, खुलेपणा आणायला लागेल, ओपननेस आणायला लागेल. तरच आपण पुढे जाऊ शकतो, अदरवाईज पुढे जाणार नाही. कारण की देशाचा जीडीपी जो आहे तो दोनच प्रकारे वाढू शकतो. एकतर देशांतर्गत डिमांड जी असेल ती जास्त चांगली पाहिजे, किंवा तुमचं काय पाहिजे, एक्सपोर्ट पाहिजे. एक्सपोर्ट केव्हा होईल, ज्या दुसरे देश जे असतील ते व्यापारामध्ये अडथळे काय असतील, कमी असतील, त्याच वेळेस काय होईल, जीडीपीचा ग्रोथ रेट वाढू शकतो. कामगार कायद्यांमध्ये अधिक काय आणावं लागेल, लवचिकता आणायला लागेल, फ्लेक्झिबिलिटी आणायला लागेल. त्याच्यामुळे काय होईल, इकडे अजून ग्रोथ होईल. प्रायव्हेट सेक्टरला अजून काय होईल, इकडे सोपं जाऊ शकतं. महिला श्रमशक्तीचा सहभाग जो आहे तो काय करायला लागेल, सुधारायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, एकत्र वेज सबसिडी, मजुरी अनुदान देऊ शकतो आपण उद्योगांना, किंवा उद्योगांना कर सवलती देऊ शकतो. हे करून काय करायला लागेल आपल्याला, महिला श्रमशक्तीचा वाटा काय करावा लागेल, वाढवावा लागेल. पुढे इम्पॉर्टंट पार्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, की पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करायला लागेल खूप मोठी. आपण बघतो नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन जी आहे, गव्हर्नमेंटने योजना सुरू केल्या, आपल्या गव्हर्नमेंटने भरपूर सारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं, पण मग ती डेव्हलपमेंट जी होते
त्याच्यामुळे सुद्धा काय होईल, प्रायव्हेट सेक्टरला फायदा होऊ शकतो आणि इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते. हा रिपोर्ट सांगतोय की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, पण स्पेसिफिकली कुठे, कृषी आणि वाहतूक क्षेत्र. वाहतूक क्षेत्र ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण जर बघितलं तर आता सध्याच्या गव्हर्नमेंटने सर्वात जास्त खर्च जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटने केला. आपले नितीन गडकरी साहेब जे आहेत त्यांनी खूप चांगल्यापैकी इकडे काम करण्याचा प्रयत्न केलेला आणि केलंय, भरपूर दिसतंय पण ते काम. इट इज अ स्टेप इन अ राईट डायरेक्शन. शेतीतून बिगर शेतीकडे रोजगार सहज बदलण्यासाठी आता ऍग्रिकल्चर मधली जी डिपेंडंट पॉप्युलेशन आहे ती नॉन ऍग्रिकल्चर एरियात जाईल. हे जात असताना त्यांना काय करावं लागेल, त्यांचं ह्युमन कॅपिटल म्हणजे त्यांचं एज्युकेशन असेल, त्यांचे स्किल्स असतील, त्यांचं हेल्थ असेल, याच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला सुधारणा करावी लागेल. की हे मानवी भांडवल जे आहे हे जे ट्रान्झिशन होईल ऍग्रिकल्चरकडून नॉन ऍग्रिकल्चर सेक्टरकडे, इथं त्यांना जर जॉब्स मिळायचे असेल तर त्या रिक्वायर्ड जॉबचे स्किल्स पण त्यांना लागतील, तसं एज्युकेशन सुद्धा लागेल आणि त्यांची हेल्थ पण चांगली लागेल. ह्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. तसंच वित्त पुरवठ्याच्या सोयी ज्या आहेत, इझी ऍक्सेस टू फायनान्स, हा आपल्याला करावा लागेल. जास्तीत जास्त फायनान्स अवेलेबल करून देणे, सो दॅट प्रायव्हेट सेक्टर जो आहे तो काय होईल, जरा बूम येईल. त्यानंतर आर्थिक क्षेत्रातील नियम जे आहे, रूल्स अँड रेग्युलेशन, ते कसे करायला लागतील, आपल्याला सुलभ करायला लागतील. हे सुलभ झाल्यानंतरच काय होईल, इथे इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात होईल. आणि शिक्षणामध्ये सुधारणा करणे, हे शिक्षण जे दिलं जातं आपल्याला, आपण आता बघतोय की न्यू एज्युकेशन पॉलिसी पण आपल्याकडे येत आहे, तर स्किल बेस्ड एज्युकेशन जे आहे ते इकडे जास्तीत जास्त दिलं पाहिजे, असा हा रिपोर्ट सांगतो. ओके, सो थँक्स अ लॉट. एनलाइटन आयस मध्ये आपल्या सर्वांना पुन्हा मी आमंत्रित करेल. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जॉईन करा. काय अडचण असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. सो थँक्यू, थँक्स अ लॉट.